म्हणून शौनकादी ऋषी म्हणतात की तुम्ही आम्हाला आमच्या कल्याणाचं असणारं असं काहीतरी सांगा, आम्हाला भगवान भोलेनाथांची कथा सांगा, आम्हाला भोलेनाथांनी बाबा त्यांना नीलकंठ का म्हणतात, गोपेश्वर का म्हणतात, किंवा त्यांनी गळ्यामध्ये सर्प का धारण केलाय, हे सगळं ऐकण्याची इच्छा आहे. तुमची पण इच्छा आहे ना? आहे ना सगळं ऐकण्याची इच्छा? हां, मग अशीच शौनकादी ऋषींनी इच्छा व्यक्त केली. आणि मग सूत महाराजांनी सांगायला सुरुवात करत असताना सूत महर्षी आपल्याला सांगतात की या शिवमहापुराण कथेचा श्रवणानंच काय होतं तर आपलं पाप नाहीसं होतं. फक्त श्रवणानं बरं का, फक्त ऐका, प्रेमानं ऐका. कारण असं सांगतात जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैसा हो परमार्थ, मागे केले तितुके व्यर्थ श्रवणाविन होय. म्हणून ऐकलं पाहिजे महाराज. काय ऐकलं पाहिजे? हरीची कथा ऐकली पाहिजे, हराची कथा ऐकली पाहिजे. आणि मग शौनकादी ऋषींना वाटलं की आम्हाला या देवाची कथा ऐकण्याची फार इच्छा आहे, देवाची कथा आम्हाला श्रवण करायची आहे, तुम्ही आम्हाला या कथेचं महात्म्य सांगा. आणि बघा आज आपल्या कथेचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी नियमाप्रमाणे या ग्रंथाचं महात्म्य सांगत असतात. कारण कुठल्याही गोष्टीचं महत्त्व कळल्याशिवाय ती गोष्ट घेण्यासाठी आपण प्रवृत्त होत नाही. मग इथून पुढचे 6 दिवस आपल्याला कथेला यायचं आहे. पण काय यायचं आहे बाबा हेच कळालं नाही तर उद्यापासूनच तुम्ही कोणीच दिसणार नाही. पण कथेला आल्यानंतर काय काय होतं हे जर कळालं ना, मला नाही वाटत एकही दिवस कोणी गैरहजर राहील. बरोबर? आणि आपल्याला प्रत्येकाला वाटतं की भोलेनाथांनी माझं म्हणणं ऐकलं पाहिजे, माझी इच्छा पूर्ण केली पाहिजे. म्हणून आज जसं तुम्ही आलात की नाही, फक्त एक महत्त्वाचं काम मी तुम्हाला आज सांगणार आहे. उद्यापासून ह्या हातासोबत एक जण आणि या हातासोबत एक जण असं 2 जण घेऊन यायचं बरं का. म्हणजे महिलांनी 2-2 महिला घेऊन यायच्या आणि पुरुषांनी, इथं महिलांची संख्या जास्त आहे. बरोबर का? का आपण लाडक्या बहिणी आहे का? महादेवाच्या पण लाडक्या बहिणी आहे का आपण? म्हणून आपली संख्या जरा जास्त आहे. आणि महिला मंडळांचा परमार्थामध्ये जास्त सहभाग आहे. बरोबर? उपवास असले, पारायण असेल, काही असलं तरी महिला मंडळ जास्त सहभाग दाखवतं. आणि तर सांगायलाच आपल्या पक्षातले म्हणल्यावर आपण काही गैरहजर राहून चालणार नाही.